आयुष्य खूप सुंदर आहे, पण आपणच कधीकधी चिंता आणि तणावामुळे त्याचा आनंद घेऊ शकत नाही. आज आपण आनंदी राहण्याचं गुपित जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात नेहमी आनंद राहायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक माणूस आयुष्यात आनंद शोधत असतो. पैसा, घर, गाडी, नोकरी हे सगळं असलं तरी काही लोक आनंदी नसतात आणि काही लोकांकडे फार काही नसतानाही ते खूप आनंदी असतात. याचं कारण एकच आहे, त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन. आनंदी राहण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानायला शिका. कारण आपण ज्या गोष्टींसाठी तक्रार करतो त्या गोष्टींसाठी दुसरा कोणीतरी प्रार्थना करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त अपेक्षा ठेवू नका. जेव्हा आपण लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो तेव्हा दुःख जास्त होते, पण जेव्हा आपण अपेक्षा कमी ठेवतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळतो. आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा, कारण सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात. आनंद हा मानसिक असतो, तो बाहेर न शोधता आपल्यामध्ये शोधा. वर्षातून एकदा तरी फिरायला जा. तुमच्या जवळच्या मित्रांसाठी थोडा वेळ काढा. सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. निसर्गात फिरणे, प्रार्थना करणे किंवा आवडते काम करणे मनाला शांतता देते. तिसरी गोष्ट म्हणजे भूतकाळ सोडायला शिका. भूतकाळात काय झालं याचा विचार करत राहिलात तर वर्तमानातील आनंद हरवून बसाल. म्हणून जे झालं ते विसरा आणि आजचा दिवस आनंदाने जगा. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्याने तुम्हाला कधीतरी दुखावलं. जर तुम्ही ती गोष्ट वारंवार आठवत राहिलात तर तुम्हालाच त्रास होईल. म्हणून जे झालं ते सोडा आणि पुढे चला. चौथी गोष्ट म्हणजे चांगल्या लोकांसोबत वेळ घालवा. कारण आपण ज्या लोकांसोबत राहतो त्याचा प्रभाव आपल्या मनावर पडतो. सकारात्मक लोक तुमच्या आयुष्यात आनंद आणि ऊर्जा आणतात. जर तुम्ही नेहमी नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर तुमचं मनही नकारात्मक होईल. पण सकारात्मक लोकांसोबत राहिलात तर आयुष्य खूप सुंदर वाटू लागेल आणि आपले विचार देखील खूप छान असतात. पाचवी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ काढा. कधीकधी शांत बसून स्वतःशी बोलणे, निसर्गात फिरणे आणि आवडती गोष्ट करणे मनाला खूप शांतता देते. मित्रांनो, आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसतो, तो छोट्या छोट्या क्षणांमध्ये असतो. कुटुंबासोबत हसण्यात, मित्रांशी बोलण्यात आणि स्वतःवर प्रेम करण्यात. जेव्हा आपण आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहायला शिकतो तेव्हा आयुष्य आपोआप सुंदर वाटू लागते. मित्रांनो, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी खूप मोठ्या गोष्टीची गरज नसते. फक्त आपल्या विचारांमध्ये आणि सवयींमध्ये थोडासा बदल करण्याची गरज असते. लक्षात ठेवा, आनंद बाहेर कुठेही नाही, तो आपल्या मनातच असतो. फक्त आपण त्याला शोधायला शिकलं पाहिजे. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, कितीही परिस्थिती आली तरी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आनंदी ठेवणारी कोणती गोष्ट आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.